नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा आपला टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, बऱ्याच मुलांचे मेसेज येत आहेत जे आता सीईटी ची एक्झाम देणार आहेत. सर, टेन्शन येतंय, अभ्यास झालेला नाहीये, काहीतरी आम्हाला स्मार्ट वर्क सांगा. तर मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय बघा, तुक्के कधी मारायचे. समजा आता बऱ्याच मुलांचा अभ्यास जरी झालेला आहे, पण तरी आपण काय 100 पैकी 100 क्वेश्चन पूर्ण अभ्यासावरती आपण सोडू शकत नाही. आता मित्रांनो बघा, काय सगळ्यात आधी तुक्के कधी मारायचे. बघा मित्रांनो, जेव्हा पेपर पूर्ण सोडून झालेला आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही एकदा सोडवल्यानंतर तुमचे काय काही क्वेश्चन राहून गेले असतील. ओके, पहिल्या अटेम्प्ट मध्ये समजा 100 क्वेश्चन पैकी तुमचे काहीतरी 70 क्वेश्चन झालेले आहेत. ओके, सोडून प्रॉपर अभ्यासाने. नंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये काही तुमचे अजून सॉल्व्ह झाले एलिमिनेशन टेक्निक वगैरेने. नंतरचे जे मित्रांनो 20 क्वेश्चन्स काही राहतील अप्रॉक्सिमेट, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तुक्के मारावेच लागणार आहे. कारण सीईटी ला निगेटिव्ह मार्किंग नाहीये मित्रांनो, तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण क्वेश्चनचे आन्सर तिथे टिक करून यायचे आहेत. तर मग जेव्हा पेपर पूर्ण सोडून झालेला आहे 1 ते 2 वेळेस, किंवा काही प्रश्नांची आन्सर्स येत नाहीयेत, काही प्रश्नांची काय आन्सर्स येत नाहीयेत, तेव्हा आणि शेवटचे 10-15 मिनिटं राहिलेत. समजा मित्रांनो तुमचे 30 ते 40 क्वेश्चन राहिलेत आणि शेवटी फक्त 10 मिनिटं राहिलेत, तर मग मित्रांनो आपल्याला टुक्काची तिथे रिस्क घ्यावी लागेल. आता टुक्के कसे मारायचे, तर एकदम एकदम बघा, मी अनालिसिस करून, म्हणजे जे मी अनालिसिस केलंय सीईटीचं त्याच्यानुसार बघा मित्रांनो, आता सीईटीचे क्वेश्चन्स कुठून येतात बघा, याचं पण अनालिसिस केलंय. तर मित्रांनो, मागचे एमएसटी सीईटीचे पीवायक्यू जवळजवळ मोस्टली जेवढे पण सीईटी जेव्हापासून सुरू झालेले आहे, तर त्याचे सर्व पीवायक्यू मित्रांनो, नंतर बोर्डाचे एमसीक्यू जे पीवायक्यू आहेत, बोर्डामध्ये एमसीक्यू वरती 8 क्वेश्चन विचारतात, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर एमसीक्यू प्लस जेईचे जे क्वेश्चन्स आहेत प्रिव्हियस इयर सिंपल क्वेश्चन ते, नंतर कर्नाटक सीईटीचे पीवायक्यू, नंतर मित्रांनो वेस्ट बेंगाल जेई चे पीवायक्यू, असं मित्रांनो आपल्याला काय हे सर्वांचा पीवायक्यू एकत्र करून मित्रांनो आपला एमएसटी सीईटीचा पेपर हा सेट केलेला असतो. मग आता तुम्हाला इथून कळालं असेल की आपल्याला कशा कशाचे पीवायक्यू बघायचे आहेत. हे केल्यानंतर मित्रांनो बघा, हे क्लिअर झालं कुठून कुठून क्वेश्चन येतात, मग यांचे पीवायक्यू करणं आपल्याला मित्रांनो गरजेचं आहे. नंतर याच्या नंतर मित्रांनो बघा, आता टुक्का मारताना पॉइंट 1 पहिला पॉइंट काय लक्षात घ्यायचं आहे, जर ऑप्शन मध्ये मित्रांनो नन ऑफ दीज दिलेलं असेल, तर हे आन्सर येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मग जर आन्सर मध्ये समजा डी हे ऑप्शन नन ऑफ दीजच असतं, मग मित्रांनो हे ऑप्शन मोस्टली तुम्ही टिक करू नका. काय नन ऑफ दीजचे ऑप्शन आन्सर येणं खूप चान्सेस, रेअर चान्सेस आहेत, म्हणून तुम्ही ही रिस्क घेऊ नका नन ऑफ दीज करण्याची. मग उरले काय एबीसी, एबीसी मध्ये तुमचा काही अभ्यास असेल त्याच्यात काही ऑप्शन इलिमिनेट होईल, मग ते अभ्यासाच्या याच्यावरती तुमचं ते ऑप्शन, बाकीचे ऑप्शन इलिमिनेट होऊन जातील. म्हणून काय पॉइंट 1 हा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. क्लिअर झालं मित्रांनो. नंतर पॉइंट 2 काय मित्रांनो, ऑल ऑफ दीज चे आन्सर येण्याची प्रोबॅबिलिटी बघा 30 ते 35% अप्रॉक्सिमेटली. आता मित्रांनो हे कशावरून ठरवलंय, जे सीईटी ला जे मोस्ट पीवायक्यू जे मागचे जे झालेले त्याच्यात ऑल ऑफ दीजचे जे आन्सर्स आहेत ते किती 30 ते 35% प्रोबॅबिलिटी कशी ठरवली जाते. आता मित्रांनो टोटल 100% बरोबर आहे, त्याच्यात 4 ऑप्शन्स आहेत, 4 ऑप्शन डिवाइड बाय 4 केलं म्हणजे प्रत्येक ऑप्शनची प्रोबॅबिलिटी किती असते 25%. आणि त्याच्यात मित्रांनो ऑल ऑफ दीजची प्रोबॅबिलिटी पीवायक्यू नुसार 30 ते 35%, म्हणजे याच्यापेक्षा नक्कीच मित्रांनो हे जास्त आहे. मग जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये ऑल ऑफ दिस दिसलं आणि तुमचा आन्सर आलेलं नसेल, तर तुम्ही मित्रांनो ही रिस्क घेऊ शकतात ऑल ऑफ दिसची, तशी नॉन ऑफ दिसची नाही. ओके मित्रांनो, नेक्स्ट खूप काळजीपूर्वक सांगतोय. नंतर मित्रांनो पॉइंट नंबर 3 खूप महत्वाचा आहे, ऑप्शन बी आणि सी. मोस्टली आन्सर काय रे, बी आणि सी. बघा याचे चान्सेस किती मित्रांनो 28 ते 32%. आपली प्रत्येक ऑप्शनची प्रोबॅबिलिटी किती मित्रांनो 25%, आणि ही 28 ते 32% म्हणजे नक्कीच याच्यापेक्षा जास्त आहे. तर तुमचं जर आन्सर येत नसेल आणि तुम्ही हे ऑप्शन इलिमिनेट करून बी आणि सी पैकी काही तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही करू शकतात. ओके मित्रांनो, बी आणि सी. नेक्स्ट मित्रांनो
हा, हे जरा अनालिसिस वरून आलेलं आहे बघा. याचा अर्थ काय होतो, जर समजा समजा तुम्ही काय रे क्वेश्चन समजा तुमचा 5 चा आन्सर ए आलंय सोडून, हा क्वेश्चन 6 चा तुमचा आन्सर ए आलंय, क्वेश्चन 7 चा आन्सर ए आलंय, तर मित्रांनो क्वेश्चन 8 जेव्हा तुम्ही टुक्का मारणार, तुम्ही हे सोडवलंय आणि तुमचं याचं पण ए आलं, याचं पण ए आलं, याचं पण ए आलं अभ्यासाच्या याच्यावरती, पण तुम्ही 8व्याला तुम्हाला येत नाहीये सोडवता, तर तुम्हाला इथे टुक्का मारायचा आहे. तर मित्रांनो बघा, जर हे तिघांचं ए तुमचं आलंय तर 8वा कधीच ए नसणार, 8वा कधीच ए नसणार. तर हे तुम्हाला लक्षात, हे मित्रांनो अनालिसिस वरती, हा हे अनालिसिस वरती. ओके क्लिअर. हा, हे अनालिसिस वरती मित्रांनो, हे 100% असेलच असं नाही. हे अनालिसिस सांगतंय. कोण सांगतंय? अनालिसिस. ओके मित्रांनो, हे ए ऑप्शन साठीच नाही. समजा तुमच्या पहिल्या 3 क्वेश्चनचे आन्सर बी 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 आलंय, तर 4थ्या क्वेश्चनचं आन्सर बी असेलच असं नाहीये. ओके क्लिअर. मग हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय. काही मुलं काय करतात बघा, पहिल्या समजा टुक्के मारायचे, काहींनी आता अभ्यास केलेला नाहीये, तर पहिले 10 क्वेश्चनचे डायरेक्ट ए करतात. मग असं होईल का रे? नाही. समजा पहिल्या 2 क्वेश्चनचा आन्सर जर समजा तुमचं ए असेल तर तिसऱ्याचं ए असेलच असं नाहीये मित्रांनो. ओके, सेम पुढचं काय सांगतंय, हा पण आपल्याला काय रे असं लक्षात घ्यायचंय. काही मुलं काय करतात, समजा टुक्क्या मारायचंय, पहिल्याचं ए मारतात, दुसऱ्याचं बी मारतात, तिसऱ्याचं सी मारतात, चौथ्याचं डी मारतात. असं कधीच आपला टुक्का हा करेक्ट येत नाही. तर याला ब्रेक करायचंय, याला काय करायचंय मित्रांनो, ब्रेक करायचंय. आलं. तर बऱ्याच अशा टुक्क्यांच्या स्ट्रॅटेजीत मित्रांनो, काही व्हिडिओमध्ये काही टुक्क्यांची स्ट्रॅटेजी मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. नंतर काही जर तुम्हाला मला मेन्शन करायचंय मित्रांनो, बघा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायचंय आणि व्हिडिओ कसा वाटलाय हे तुम्ही सांगायचं, आणि पार्ट 2 पाहिजे का तुम्हाला इलिमिनेशन हे टुक्क्यांचा. ओके ओके, तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथं कमेंटमध्ये कळवा आणि नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईन. मित्रांनो याच्यासाठी खूप मी अनालिसिस करतोय. ओके, कारण तुमचा स्कोर जास्त व्हावा त्याच्यासाठी. ओके मित्रांनो, आणि शेवटचा याच्यावरती पण डिमांड आहे, तर याच्यावरती पण मित्रांनो आपला व्हिडिओ येणार आहे, इलिमिनेशन टेक्निक. इलिमिनेशन टेक्निक नेमकी काय आहे, तर मित्रांनो ह्या चॅनलवरती नक्की तुम्ही कायम अपडेट राहा, आणि आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे, टेलिग्राम चॅनलवरती नक्की अपडेट राहा. तुम्हाला सर्व माहिती सीईटी साठी तुम्हाला येणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.